आम्ही आहे ऑन द वे सिंहगडला जाण्यासाठी। सिंहगडचा जाण्याचा रस्ता खूप सुंदर होता, खूप हिरवळ, तुम्ही बघू शकता किती छान वाटते, मस्त वाटते। वातावरण पण खूप छान होतं त्या दिवशी, पावसाचं वातावरण होतं, थोडा थोडा पाऊस पण येत होता। इथे आम्ही पोहोचलो सिंहगडावर। मी पूर्ण शूट नाही केलं, शॉर्टमध्ये शूट केलं आहे। आणि हे बघा, हे आता सुरू झाली आहे ट्रेकिंग आणि आम्ही सगळे चाललो आहे वरती। जास्त ट्रेकिंग नाही आहे तिथपर्यंत, खूप वरतीपर्यंत आपण बाईक आणि 4 व्हीलर घेऊन जाऊ शकतो, बट खूप छान वाटत होतं आणि खूप छान मुलांना पण खूप मजा येत होती। आणि छोट्या मुलांना खूप गरजेचं आहे लहानपणापासून हे संस्कार मिळणं की किल्ले काय असतात आणि स्वतः किल्ल्यांवर चढायची पण वेगळीच मजा असते। आणि आमच्या मुलांना तर खूप मजा आली त्या दिवशी। आणि हे बघू शकता, जास्त चढायला नाही आहे आणि तिथे रस्त्यात पण खायला खूप साऱ्या गोष्टी आहेत, लिंबू पाणी आहे आणि वेगळे खाण्यासाठी पण आहे, पिण्यासाठी पण आहे। आणि वरती गेल्यावर, गडावरती गेल्यावर तर जेवणसुद्धा मिळते, त्यामुळे सगळ्यांना खूप मजा आली। तिथे बघा, पाणी स्टोर होण्यासाठी मे बी जागा असेल। हे पाणी तिथे स्टोर झालेलं आहे आणि याला शेवाळ चढलेला आहे या पाण्याला। आणि पाऊस चालू होऊन थोडं पाणी पण पडतंय त्यामध्ये। बघा किती छान वाटते, खूप छान वातावरण होतं त्या दिवशी। ही अशी गडावर जेवणाची व्यवस्था केली आहे। आम्ही इथे जेवण केलं होतं, भाकर, पिठलं आणि भरीत आम्ही खाल्लं होतं। तिथे थाळी पण असते आणि आपल्या मनावर असतं, पिठलं भाकरी पण आपण घेऊ शकतो। हे आम्ही आलो होतो तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे। हे इथे त्यांच्या समाधीचे तिथे खूप छान बनवले आहे। जय हे शिवाजी, जय भवानी, महादेव महादेव, विजय असो।
हे ही तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. किती मोठं पवित्र स्थान आहे हे. चली पप्पा डेंजर भीती वाटते बाबा त्याच्यावर. इथे पाण्याची टाकी आहे. म्हणजे आता टाकी म्हणतो, तेव्हा वेगळं काहीतरी होतं, पण अशी बनवलेली होती पिण्याचे पाणी जमा करण्यासाठी. इकडे तर असे क्षण आहेत ना जे अविस्मरणीय आहेत. हा तर व्ह्यू एवढा सही होता ना, वाव, म्हणजे खूपच भारी. आणि आम्ही आता समोर जे चाललोय तिकडे तानाजी मालुसरे रात्रीचे स्वतः गड चढले होते एकटे. रायगडला जाऊ आता खरंच. म्हणजे कमाल होती त्यांची खरंच. आपण आता साधं थोडंसं चढू शकत नाही. तेव्हा ते एवढे एकटे रात्रीचे ते पण तेव्हा ना लाईट असायची ना कशाची मदत असायची, तरी पण ते एवढा मोठा डोंगर चढले. सिरियसली पॉइंट येणार आहे. आणि हा व्ह्यू बघा, किती मोठा डोंगर आहे हा. आम्ही आता चाललोय हवा पॉईंटकडे. आणि हवा पॉईंटचा एक्सपिरियन्स तर थ्रिलिंग होता आमच्यासाठी. थ्रिलिंग. आम्ही तिथे होतो तेव्हा एवढी हवा आणि पाऊस आला होता ना, फक्त माणसं उडायचेच बाकी होते. खरंच रे बाप, हवा पॉइंट आहे हा. आता जे जास्त त्याचं मी शूट नाही केलं, पण थोडंसं त्या हवेचं मी शूट केलं. क्लिप आता जी लास्टला जी क्लिप आहे ना ती हवेची, ही वाली. बापरे, भयानक हवा आणि पाऊस आला होता इथे खूपच. बट खूप